नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवसाय संघटनेचे प्रकार भाग 2 प्रकरण नंबर 5 यामधील तिसरा पॉइंट जो सरकारी कंपन्या किंवा सरकारी कंपनी तर गव्हर्नमेंट कंपनी याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी विभागीय महामंडळे याविषयी आपण लास्ट व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे। त्यामध्ये याचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, गुण आणि दोष, तशाच पद्धतीने सरकारी कंपनी म्हणजे काय, त्यानंतर सरकारी कंपनीचे असणारे वैशिष्ट्ये, त्यानंतर सरकारी कंपनीचे असणारे गुण आणि सरकारी कंपनीचे असणारे दोष याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। सरकारी कंपनी या गव्हर्नमेंट कंपनी म्हटलेलं आहे की शासनामार्फत ज्या कंपनीचं व्यवस्थापन केलं जातं, शासनाच्या मार्फत भागभांडवल पुरवलं जातं, शासनच ती कंपनी चालवत असते, अशा कंपनीला सरकारी कंपनी असे म्हणतात। सरकारी कंपनीची स्थापना कंपनी कायदा 2013 नुसार होते की ज्या कंपनीच्या वसूल भागभांडवलापैकी कमीत कमी 51% भांडवल हे केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र किंवा एक किंवा अनेक राज्य सरकारने मिळून गुंतवलेले असते, अशा कंपनीस सरकारी कंपनी असे म्हणतात। बघा विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या की सरकारी कंपनी कशाला म्हणता येईल की कंपनी कायदा 2013 नुसार की ज्या कंपनीचे वसूल भागभांडवलापैकी कमीत कमी म्हटलेले कमीत कमी 51% 51% भांडवल हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार म्हटलेलं आहे, किंवा अंशतः केंद्र किंवा एक किंवा अनेक राज्य सरकारने मिळून गुंतवलेले असते, अशा कंपनीला सरकारी कंपनी असे म्हणतात। जसं उदाहरणार्थ दिलेलं आहे बघा आपल्या इथं, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, ज्याला NTPC असं म्हटलेलं आहे, ही सरकारी कंपनी आहे। किंवा दुसरं उदाहरण सांगता येईल आपल्याला, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड ही सुद्धा शासकीय कंपनी आहे। तिसरं उदाहरण सांगता येईल आपल्याला, हिंदुस्तान मशीन टूल HMT, हिंदुस्तान मशीन टूल्स किंवा BSNL, आपल्याला अजून माहिती असणार की BSNL ह्या ज्या आहेत त्या शासकीय सरकारी कंपन्या आहेत। सरकारी कंपनीचे भाग भारताच्या राष्ट्राचे किंवा राज्यपाल यांच्या नावाने ते खरेदी केलेले जातात। मग या जी संज्ञा आपण व्याख्या बघितलेली, या संज्ञेमध्ये असणारे काही महत्त्वाचे घटक तर आपल्याला काय सांगता येईल की वार्षिक अहवाल पहिला एक दिलेला आहे की सरकारी कंपनीचा वार्षिक अहवाल हा लेखापरीक्षण अहवाल संसदेसमोर किंवा कायदे मंडळापुढे परीक्षणासाठी ठेवला जातो। राज्यातील कंपनीच्या बाबतीत राज्यविधी महामंडळासमोर हा अहवाल ठेवला जातो। दुसरं आपल्या संज्ञेमध्ये काय सांगता येईल, लेखापरीक्षकाची नियुक्ती की सरकारी कंपनीच्या लेखापरीक्षकाची नियुक्ती ही भारत सरकारचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या सल्ल्यानुसार केली जाते। तिसरा आपल्याला त्यामध्ये संज्ञेमध्ये सांगता येईल घटक की भाग अधिग्रहण, की या कंपनीचे भाग अधिग्रहण म्हटलेलं आहे की सरकारी कंपनी पूर्णतः किंवा अंशतः सरकारच्या मालकीची असते। संपूर्ण सरकारी कंपनीमध्ये 100% भागभांडवल हे सरकारचे असते। अंशतः सरकारी मालकीच्या कंपनीमध्ये कमीत कमी पण 51% एक किंवा एकापेक्षा जास्त सरकार मिळून ते गुंतवू शकतात, आणि खाजगी संघटनेकडून गुंतवणूक ही सरकारी कंपनीमध्ये 49% पर्यंतच मर्यादित असते, हे लक्षात घ्या। ही शासकीय कंपनी किंवा सरकारी कंपनी कशाला म्हणतात, जिचं भागभांडवल 100% असेल किंवा कमीत कमी म्हटलेलं आहे की 51% भागभांडवल हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार तिथं गुंतवित असतं,
आणि 49% भागभांडवल हे खाजगी गुंतवणूकदाराचे त्या ठिकाणी गुंतवलेले असते. व्यवस्थापनाच्या बाबतीत काय सांगता येईल आपल्याला की सरकारी आणि खाजगी गुंतवणूकदारांनी नामनिर्देशित केलेल्या संचालक मंडळाच्या हातात सरकारी कंपनीचे व्यवस्थापन असते. या कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक असते आणि ते कुशल कर्मचारी नेमले जातात आणि त्यांच्या मार्फत कार्यक्षमता वाढवली जाते. की अशा प्रकारे आपल्याला त्याची व्याख्या आणि त्या व्याख्यामध्ये समाविष्ट असणारे घटक याविषयी माहिती सांगता येईल. त्यानंतर आपल्याला या व्याख्येवरून वैशिष्ट्ये काय सांगता येतील आपल्याला की सरकारी कंपनीची वैशिष्ट्ये कोणती आहेत. तर सरकारी कंपनीचे असणारे वैशिष्ट्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. जसं नंबर 1, कंपनी कायद्यानुसार नोंदणी. या कंपनीत जर आपण विचार केला सरकारी कंपनीची तर कायद्यानुसार नोंदणी केली जाते. की जर आपण सरकारी कंपनी कायदा 2013 नुसार नोंदणी केली जाते आणि इतर कंपन्यांसारखे या कंपनीस कायद्यातील तरतुदी लागू होतात. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कायद्यातील तरतुदी सरकारी कंपनीला लागू होत नाहीत किंवा काही दुरुस्त्याही लागू होतात. त्यानंतर दुसरं आपल्या वैशिष्ट्य सांगता येईल स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. आता सरकारीच कंपनी असल्यामुळे निश्चित तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेले असते. सरकारी कंपनी स्वतःच्या नावे करार करू शकते आणि दावा दाखल करू शकते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल जास्तीत जास्त सरकारचे संचालक. या कंपनीमध्ये जे संचालक असतात अधिकतम म्हणजे जास्तीत जास्त सरकारी भांडवल सरकारचे असल्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळात जास्तीत जास्त संचालक संबंधित शासनाकडून म्हणजे सरकारकडूनच नियुक्त केले जातात. पुढचं वैशिष्ट्य आपल्या स्वतःचे कर्मचारी सुद्धा काय असणार आहेत. हे शासनाचेच कर्मचारी या कंपनीमध्ये असणार आहेत. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी अथवा कर्मचारी सोडून इतर सर्व कर्मचारी किंवा अधिकारी हे सरकारी कंपनीचे स्वतःचेच असतात. या कर्मचाऱ्यांना नागरी सेवा नियम लागू होत नाहीत कारण ते शासनाचे कर्मचारी आहेत हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल प्रक्रियात्मक नियंत्रणापासून मुक्त म्हटलेलं आहे की ज्यामध्ये अंदाजपत्रक, लेखापरीक्षण आणि हिशोब तपासणी इत्यादी कामे सरकारी उपक्रमांना लागू असतात आणि अशा कार्यापासून नियंत्रणापासून सरकारी कंपनी मुक्त असते. की अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात त्याचे वैशिष्ट्य सांगता येतील. त्यानंतर या सरकारी कंपनीचे गुण काय आहेत, गुण कोणते आहेत. तर सरकारी कंपनीचे असणारे गुण पुढील प्रमाणे. जसं नंबर 1, सुलभ स्थापना. की सरकारी कंपनीची जर स्थापना बघितली आपण स्थापना करायची असेल तर निश्चितच ही सुलभ आहे, सहज आहे. सरकारच्या प्रशासकीय निर्णयाद्वारे कंपनी कायद्यानुसार सरकारी कंपनीची सहज स्थापना करता येते. दुसरं आपल्याला अजून गुण काय सांगता येईल तर अंतर्गत स्वायत्ता. या कंपन्यांना जर बघितलं आपण तर अंतर्गत स्वायत्ता लाभलेली असते. हे त्यांचे व्यवहार स्वतंत्रपणे सांभाळू शकतात आणि त्यांचे दैनंदिन कामकाजात राजकीय हस्तक्षेप किंवा मंत्र्यांचे नियंत्रण यापासून मुक्त असते. कारण शासनाची कंपनी असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप शक्यतो नसतो आणि मंत्र्यांचं नियंत्रण त्यावर मुक्त म्हटलेलं आहे, मुक्त असतात, त्या मंत्र्यांवर नियंत्रण नसते. तिसरा गुण आपल्याला सांगता येईल बदलातील सुलभता. की संसदेचे मंजुरी न घेता सरकारी कंपनीचे उद्दिष्टे, अधिकार, घटनापत्रकात दुरुस्ती इत्यादी बदल करता येतात. की सरकारी कंपनीला संसदेची मंजुरी न घेता म्हटलेलं आहे की जर त्यांच्यामध्ये काय असं उद्दिष्ट असतील, अधिकार असतील, घटनापत्रकात दुरुस्ती असेल इत्यादी बदल करू शकतात, बदल करता येतात. चौथा गुण सांगता येईल शिस्त. की सरकारी कंपनीमध्ये कंपनीचे कामकाज कंपनी कायद्यानुसार होत असल्यामुळं व्यवस्थापन हे कार्यक्षम आणि कुशल आणि शिस्तप्रिय किंवा शिस्तीशीर
या ठिकाणी असल्याचे दिसून येतात. त्यानंतर पुढचा आपल्याला गुण सांगता येईल व्यावसायिक व्यवस्थापन, की सरकारी कंपनीचं व्यवस्थापन जर बघितलं आपण तर सरकारी कंपनीचे स्वतःचे कर्मचारी विषयक धोरण असल्यामुळं सरकारी कंपनी व्यावसायिक व्यवस्थापकाची नेमणूक करते आणि त्याच्यामार्फत व्यवस्थापन केलं जातं. आणि लास्ट गुण सार्वजनिक उत्तरदायित्व, की या कंपनीचं दायित्व जर बघितलं असतं तर आपण हे सार्वजनिक उत्तरदायित्व असते. सरकारी कंपनीच्या कामकाजासंबंधी संसदेत प्रश्न विचारता येत असल्याने त्यांचे सामाजिक दायित्व अधिक असते, सार्वजनिक असते, की समाजाच्या हितासाठी त्या ठिकाणी त्यांना कामकाज किंवा कार्य करावे लागते. या अशा प्रकारे आपल्याला या सरकारी कंपनीचे असणारे दोष किंवा आपल्याला अगोदर गुण सांगितलेले आहेत. आता आपण पुढे पाहणार आहोत दोष, की सरकारी जसं गुण आहेत तसेच सरकारी कंपनीचे काही दोष आहेत. दोष कोणते तर पहिला दोष स्वायत्ता केवळ नावापुरतीच असते, की आत्ताच आपण बघितलेलं आहे की स्वायत्ता म्हटलेलं आहे की स्वायत्ता या सरकारी कंपनीमध्ये केवळ नावापुरतीच असते, की सरकारी कंपनीचे स्वायत्ता केवळ त्यांच्या नावापुरतीच म्हणजे कागदावरच अस्तित्वात असते. प्रत्यक्षात जर बघितलं आपण वास्तवात जर बघितलं तर राजकारणी, मंत्री, सरकारी अधिकारी सरकारी कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये वेळोवेळी नियमितपणे हस्तक्षेप करतात. हा त्याचा दोष झाला. दुसरा दोष काय सांगता येईल, प्रदर्शनाची भीती म्हटलेला आहे, की प्रदर्शनाची असणारी भीती, की सरकारी कंपनीचे वार्षिक हिशोपत्रक संसदेत किंवा विधिमंडळात परीक्षणासाठी ठेवले जातात. सरकारी कंपनीच्या कामकाजावर प्रसारमाध्यमाकडून टीका केली जाते. त्यामुळे सरकारी कंपनीचे मनोधैर्य खच्चीकरण होऊन व्यवस्थापनात नाविन्यपूर्ण कामकाज होत नाही, कामकाज केलं जात नाही. त्यानंतर तिसरा आपल्याला दोष सांगता येईल तज्ज्ञ प्रतिनिधीचा अभाव, की सरकारी कंपनीमध्ये की जे तज्ज्ञ प्रतिनिधी आहेत यांचा अभाव असल्याच्या ठिकाणी. तर या ठिकाणी की तज्ज्ञ प्रतिनिधीचा अभाव, की जर आपण बघितलं तर सरकारी विभागाकडून सरकारी कंपनीचे मुख्य कार्यकारी नियुक्त केले जातात, मुख्य असणारे कर्मचारी नियुक्त केले जातात आणि त्यांच्या प्रतिनिधीमध्ये अनुभव वचनबद्धतेचा अभाव दिसून येतो. त्यामुळे कंपनीची कार्यक्षमता कमी होते. आणि लास्ट आपल्याला शेवट सांगता येईल व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव. या सरकारी कंपनीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. मंडळ जेव्हा निर्णय घेतात तेव्हा व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो. या कंपन्यांच्या व्यवसायाच्या सामाजिक उद्दिष्टांशी एकनिष्ठता असतात, की अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात त्या सार्वजनिक कंपनी किंवा गव्हर्नमेंट कंपनीचे असणारे दोष या ठिकाणी सांगता येतील. की या आजच्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण सरकारी कंपनी म्हणजे काय म्हणजे व्याख्या, त्यानंतर सरकारी कंपनीचे असणारे वैशिष्ट्ये, सरकारी कंपनीचे असणारे गुण आणि या सरकारी कंपनीचे असणारे दोष याविषयी माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो भाग आहे मल्टीनॅशनल कंपनी म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आज इथंच थांबतो. गुड डे.